बळकट समाजव्यवस्थेसाठी शारीरिक व मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे। बऱ्याचदा महिला भगिनी व गोरगरीब नागरिक हे बरेच आजार खूप दिवस अंगावर काढतात। त्यामुळे ते आजार पुढील काळात गंभीर स्वरूप प्राप्त करतात। त्यामुळे आपल्या भागामध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या या आरोग्य शिबिरामध्ये विविध आजारांचे निदान करण्यात येत आहे व त्यामध्ये उपचार किंवा शस्त्रक्रियेची गरज भासल्यास संदर्भ सेवा पुरवली जाणार आहे। तरी या परिसरातील गरजू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी बोलताना व्यक्त केले। सांगली शहरातील संजय नगर सांगली जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष, शल्यचिकित्सक कार्यालय आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने संजय नगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हाधिकारी अशोक काकडे बोलत होते। यावेळी आयुक्त शुभम गुप्ता, एड्स नियंत्रण सोसायटीचे सहसंचालक डॉक्टर राहुल जाधव, जिल्हा आरोग्याधिकारी विजयकुमार वाघ, जिल्हा शल्यचिकित्सक विक्रमसिंह कदम, उपायुक्त स्मृती पाटील, वैद्यकीय आरोग्याधिकारी वैभव पाटील, शहर टीबी अधिकारी मंजुषा दोरकर यांच्यासह वैद्यकीय यंत्रणा उपस्थित होते। यावेळी संजय नगर आरोग्य केंद्रात मोफत सर्व रोग तपासणी, उपचार आणि संदर्भीय सेवा शिबिरात नागरिकांनी तपासणी करण्यात आली। शिबिरात विविध सामाजिक संस्था, NGO यांनीही आपले स्टॉल लावले होते। याचाही सर्वांनी लाभ घेतला। संजय नगर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र चौगुले आणि त्यांच्या टीमकडून वैद्यकीय सेवांचे चांगले नियोजन करण्यात आले होते। यावेळी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अलका तोडकर, डॉक्टर वर्षा पाटील, डॉक्टर वैशाली पवार, डॉक्टर नवाज शरीफ यांनीही आपल्या वैद्यकीय टीमसहित हजेरी लावली होती। स्वच्छता निरीक्षक किशोर काळे आणि विकास कांबळे यांनी परिसरात स्वच्छतेचे नियोजन केले होते। सूत्रसंचालक विजयदादा कडणे यांनी केले। आरोग्य अभियान अंतर्गत आज सांगली शहरामध्ये संजय नगर भागामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलेलं आहे। त्याचं उद्घाटन आत्ताच माझ्या हस्ते आणि आयुक्त शुभम गुप्ता या आमच्या दोघांच्या हस्ते केलेलं आहे। आज सर्व डॉक्टर्स आणि विशेषतः सिव्हिल सर्जन साहेब, आपण ज्याला म्हणतो डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर DHO आणि या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये आज प्रचंड उत्साह आहे। मला असं वाटतं की या शिबिराचा लाभ अनेक लोकांना मिळेल आणि आत्तापर्यंत ज्यांचे आजार डिटेक्ट झाले नाहीत, कारण त्यांना आर्थिकदृष्ट्या डॉक्टरकडे जाणं परवडत नव्हतं, त्यांच्या आजाराचे डिटेक्ट पण होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या औषधोपचाराला सुरुवात होऊन एक सुदृढ भारत आणि एक सुदृढ आयुष्य जगण्याला ते आता सगळेजण सुरुवात करतील। त्यामुळे आजच्या या मोफत वैद्यकीय शिबिरास माझ्या खूप खूप शुभेच्छा। प्रेरणेनं आणि आपल्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा आरोग्य विभागाची सगळी वाटचाल अत्यंत चांगली राहील अशी मी आपल्यास ग्वाही देतो आणि सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जे नॉर्मली आपल्याला खोकला आणि ताप सारखा वाटत नसेल तरी पण आपल्या शरीरात आजार आहे, तर त्याची तपासणी या शिबिरामार्फत करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत। त्यामध्ये आयुष व मानसोपचार, अस्थिरोग व दंतरोग, बालरोग, त्वचा गुप्तरोग, नेत्ररोग, ICTC, ग्रावेल, महालयक आणि असे अजून बरेचशा प्रकारचे स्टॉल्सच्या मदतीने बरेचशा प्रकारच्या टेस्टिंग आणि शक्यतो डायग्नोसिसवर आजच्या शिबिराच्या भर असणार आहे। तरी पण शासनाचा जसे नेहमी कुठल्याही प्रकारचे आरोग्य संबंधित विषयामध्ये असतो, त्याच प्रकारे या केसमध्ये पण तसाच शासनाचा ध्येय असणार आहे की आज फक्त आम्ही डायग्नोसिस करणार आहोत, पण डायग्नोसिस मध्ये जे लोक सिम्प्टोमॅटिक, एसिम्प्टोमॅटिक किंवा संशयित पेशंट सुद्धा सापडले, त्या सगळ्यांच्या पूर्ण उपचार शासकीय यंत्रणेमार्फत केले जाणार आहे आणि एन्श्योर केलं जाणार आहे की आपले आरोग्याची जबाबदारी शासनानेही घेतलेली आहे। पण आपण सगळ्यांना माझी विनंती राहील की आपण सगळ्यांनी हा शासनाची जबाबदारी पूर्ण शासन जेव्हा पाळत आहेत तेव्हा आपण सगळ्यांनी सुद्धा आपल्या शरीराची काळजी घ्यायची आहे आणि जे सूचना आजच्या शिबिरामध्ये आपण सगळ्यांना मिळतील त्याचे काळजीपणाने जर आपण पालन केले तर 100% आम्ही तुम्हाला दुरुस्त करण्यामध्ये आणि बरा करण्यामध्ये आम्ही यशस्वी